अजून एक सांगते तुम्हाला मी. मला साहिलचा फोन आला मम्मी तर खूप काही गोष्टी आज पहाटेचे 5 वाजले. माझी आंघोळ झाली, देवपूजा पण झाली, लाडूसाठी स्वयंपाक पण करून ठेवला आणि मी निघाले आहे माझ्या गावाला. तर काय झालं काय नाही तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला मी येते तुमच्यासमोर आणि बोलते. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर इकडे बघा माझी छोटीशी बघा माझ्या मिस्टरांची ऑफिसची बॅग आहे, ती घेऊन चालली आहे मी. आणि एक ड्रेस ठेवला आहे आणि एक हे असतं ना आपलं बेडवर टाकायचं बेड प्रोटेक्टर, ते घेतलं आहे. कारण की माझ्याकडं होतं, मग वरती माझ्या भाऊजाईला ते तिचा मुलगा अजून पण बेड वगैरे खराब करतो ना, तर त्यासाठी हे मला देऊन टाकावं घरात आहे तर. आणि बाकीचं माझा एक ड्रेस आहे, एक ओढणी आहे तोंडाला बांधायला, आणि काही नाही जास्त, एवढीच बॅग आहे. नाहीतर मी गावाला जायची तर एवढं मोठ्या मोठ्या 2-2 बॅगा घेऊन जायची. तर यावेळेस मी काहीच नाही घेऊन चालले. लाडूचे कपडे नाही, लाडूला पण चालली मी सोडून. आणि पहिल्यांदा मी लाडूला सोडून चालले आहे. त्याचं कारण आहे असंच आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे विराजची तब्येत खराब आहे. तर विराजना 2-4 दिवस त्याला घरी आणलं होतं. तर घरी आणलं, 2-3 हॉस्पिटलची ट्रीटमेंट घेतली. इकडनं मी सांगितलं तिकडं तो गेला, आय हॉस्पिटलला गेला, परत आमचे फॅमिली डॉक्टरकडं पण गेला. पण ना त्याचा डोळा थोडासा त्याला म्हणजे कमी झाला आहे, डोळ्याची सूज कमी झाली आहे. पण ना माझंच मन नाही लागत होतं. म्हटलं चला जाऊन येते, आणि थोडंसं मला माझ्या बँकेत पण जायचं आहे, काम आहे. तर मी विचार केला की मी विराजला भेटते आणि तुम्ही पण राहा व्हिडिओमध्ये, भेटा विराजला, बघूया काय काय होतं गावाला गेल्यावर काय नाही. ठीक आहे ना? तर चला मग तुम्ही राहा माझ्यासोबत. आणि तुम्हाला सांगते मी पहिल्यांदा चालले आहे बसने. म्हणजे ॲक्च्युली मी 8 वर्षापूर्वी इतका बसचा प्रवास केलेला आहे ना, म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी संगमनेर ते पुणे कंटिन्यू बसने. कधी गाडी माहीत नव्हती किंवा काही माहीत नव्हतं, पण त्याच्यानंतर बसमध्ये कधी बसायला मोकाच नाही भेटला. एक तर विमानात नाही तर कारमध्ये. आणि आज तो एक आनंद होते मला की मी बसमध्ये बसणार आहे. एक खुशी होती की मी आज बसमध्ये चालली. मी खरं सांगते तुम्हाला, मला फार आनंद होतोय की मी चालली बसने, गावाला चालली आहे. आणि माझ्या मुलांना पण भेटणार आहे मी, आईला भेटणार आहे. तर एक तो आनंद पण माझ्या मनात वेगळा आहे. ठीक आहे ना? तर त्यासाठी म्हणजे तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. मी नव्हते बनवणार व्हिडिओ, पण म्हणलं चला तुमच्यासोबत मी व्हिडिओ पण शेअर होईल आणि तुम्ही पण राहा माझ्यासोबत. विराजला भेटा. ठीक आहे ना? दाखवते मी तुम्हाला विराज. हां, अजून एक सांगते तुम्हाला मी. मला साहिलचा फोन आला मम्मी येताना माझी पॅन्ट घेऊन ये. साहिलची ना ही जी पॅन्ट आहे ना, नवीनच आहे बघा ही पॅन्ट. माझ्या मिस्टरांनी कपडे घेऊन दिले, तिला तो एक पॅन्ट ठेवून गेला इथेच. तर मला म्हटलं घेऊन येताना, मी ती बॅगेत ठेवली बरं का. परत म्हटलं जाऊ दे, मी नाही घेऊन जायची, म्हटलं राहू दे. म्हणजे मग घेऊन गेला का मग तो कधी येणारच नाही इकडं. आणि दुसरी गोष्ट, मला एक काही गोष्टी नाही का आज मी एवढ्या सकाळी सकाळी उठले ना, तर काही गोष्टी मला आठवल्या. म्हणजे मी असंच जेव्हा कोर्टामध्ये माझी केस चालू होती ना, पहिला सासरच्या घरच्यांवर मी केस केली होती. तर माझी केस चालू होती ना, त्यावेळेस मी असंच पहाटे पहाटे उठायची 4-4:30ला. आणि त्यावेळेस बसनी यायचं प्रवास, नेहमीच बसनीच प्रवास केला. तर आणि रात्रीच वडिलांना म्हणायचे की माझ्या वडील मला, म्हणजे माझ्या वडील मला नेहमी 500 रुपये द्यायचे बरं का, की त्यांना माहिती आहे जाऊन येऊन तिकीट वगैरे नाही का. आणि मला ना तुम्हाला सांगते मी, ते 500 रुपये ना जायला यायला म्हणजे 300 रुपये लागायचे. 200 रुपये राहायचे ना, तर तिथे गेलं का वकील म्हणायचा तारीख घ्यायची, पैसे द्या. म्हणजे ते जे वकील होते ना जे माझे, त्यांना माझ्यावर कधी कदर नाही आली की अरे एवढं लांब आली आहे, एवढ्या लहान लेकराला घेऊन आलेली आहे, आणि ही दर हप्त्याला दर महिन्याला येते ही, तरी त्यांना असं कधी काही माझ्यावर माया नाही आली, तुम्हाला खरं सांगते मी. तर मग त्या 200 रुपये उरले ना, त्यात ते वकिलाला मी देऊन टाकायचे, कारण त्यांना द्यावाच लागायचे पैसे, माझ्याकडे पैसे नसायचे. मी ना म्हणजे उपाशी प्रवास करायची, घरी जायची, काहीच नसायचं. आणि विराजला घरूनच मी थोडंसं पातळ तर खाऊ घालायची, यायची मी. तर खूप काही गोष्टी आज बसनी चालले ना, तर मला असं आठवलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर कसे माणसाचे दिवस जातात नाही का, वेळ निघून जाते, सगळ्या गोष्टी
ठीक आहे असं. चला, लाडूसाठी स्वयंपाक केला आणि लाडूला नाही घेऊन चालले, कारण की हे बघा कसं आहे ना, लाडू माझी कधीच बसमध्ये नाही बसली आणि ती बसमध्ये बसणारच नाही, खूप त्रास देईन. आत्ताच्या आत्ता मग मी खाली उतर आणि त्याच्यामुळे मी म्हटलं तिला मी नाही घेऊन जात. त्यांना म्हटलं तुम्ही पोरीकडे लक्ष द्या, म्हटलं तिला बाहेर जाऊन देऊ नका, एकदम तिला जेवायला वगैरे सगळं मी बनवून ठेवलं आहे लाडूला. सकाळी उठून मी स्वयंपाक केला. ठीक आहे, असं मनामध्ये नाही का असं आठवलं मला, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. चला जाऊ आपण विराजला भेटू. ठीक आहे. चला. तर इकडे बघा लाडू झोपले आहे आणि शेजारी तिचे पप्पा आहे आणि मी निघाले आहे. चला, माझे मिस्टर पण माझ्यासोबतच उठून बसलेले आहे. त्यांना खूप काळजी लागली की एकटी चालली आहे बसने. तर चला. तर आता इथून मी कॅब बुक करणार आणि जाणार नाशिक फाट्याला, तिकडनं आपलं बसने. चला. तर इकडे मी कॅब बुक केलेली आहे आणि आता मी निघाले आहे. तर मी जास्त व्हिडिओ मधला शूट नाही केलेला, कारण की हा खूप मोठा प्रवास आहे. माझ्या घरापासून नाशिक फाटा खूप लांब आहे. तर आता मी इथे पोहोचली आहे, कारण की मी व्हिडिओ पळवती आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो ना त्याच्यामुळे. तर मी इथे नाशिक फाट्याला पोहोचली आहे. आपली लालपरी बस आलेली आहे. तर बघा इथं किती गर्दी आहे बसला. तर आता मी निघाले आहे आणि मला जागा एकदम शेवटला भेटलेली आहे. जागाच नव्हती बसमध्ये. एक तर मला कमरेचा प्रॉब्लेम आणि त्यात मला एवढी शेवट जागा भेटली. त्यानंतर ना मी तिकीट घेतलं आहे. हे जे तिकीट आहे ना, असे तिकीटं मी इतके गोळा केले होते ना, खूप प्रवास केला होता ना, त्याच्यामुळे माझ्याकडे खूप तिकीटं होते. मी वकिलाला बोलायची की वकील तुम्ही ना हे तिकीट ना माझ्याकडे एवढे जमा झाले आहे, तुम्ही सांगा ना जजला की मी किती वेळा चकरा मारते, मला ना माझ्या केसचा निकाल तुम्ही लवकर लावा काय असेल तो. तर मला एवढं काही नॉलेज नव्हतं नाही का. असे तिकीटं तर 1000 गोळा करू शकतो, पण मला असं वाटायचं की नाही म्हणजे समजून घ्या थोडंसं. तर मग इथे मी तिकीट घेतलं आहे माझं नाशिक फाटा ते संगमनेर आणि आता मी इथे राजगुरुनगरला पोहोचली आहे. व्हिडिओ मी फास्ट पळवती आहे आणि खूप काही गोष्टी मला रस्त्याने आठवत गेल्या ना, मला म्हणजे मी नाही सांगू शकत. जे मी भोगलं आहे, जे मी त्रास सहन केलेला आहे आणि ह्या ज्या प्रवासामुळं आहे ना, तुम्हाला सांगते अक्षरशः शरीर माझं असं खिळखिळं होऊन गेलं. मी इतका प्रवास केला आहे, ते पण विराजला घेऊन. विराज लहान असताना, पैसे नाही आणि रोज मी तारखेला जेव्हा निघायची ना, असं वाटतं आज काहीतरी होईल कोर्टामध्ये, आज काहीतरी निकाल लागल आणि दर हप्त्याला मला वकील म्हणायचं की तुम्हाला यावं लागेल आणि तुम्हाला यावं लागेल. तर दर हप्त्याला मी संगमनेरवरनं शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये मी जायची. तर खूप कठीण दिवस काढलेले आहे मी. तर त्याच्यानंतर आता मी इथे मंचरला पोहोचली आहे. त्याच्यानंतर जुन्नर आलं, नारायणगाव आलं, असे भरपूर सारे गावं लागतात ना जाताना, तुम्हाला माहितीच असेल. तर चला मग त्याच्यानंतर मग मी इथे एका हॉटेलला बस थांबलेली आहे, फाउंटन हॉटेलला. मी ते उतरली आणि म्हटलं आता चालली आहे तर काहीतरी घेऊया. तर मी इथे कंदी पेढे घेतले आहे आणि मला हे कंदी पेढे आणि हे कलाकंद माझ्या मिस्टरांना मला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी घेतले आहे. इथे टोकन घेतलं आहे आणि मी इथे पोहे घेतले आहे खायला. मस्त इथे उन्हात बसले, पोहे खाल्ले आणि अक्षरशः तुम्हाला सांगते आज गुरुवारचा दिवस आहे. मी गुरुवारी गेले होते, माझा उपवास होता, पण मला अजिबातच कसं तरी होत होतं, म्हणून मी थोडेसे पोहे खाल्ले आणि मी त्या दिवशी उपवास नव्हते करणार. स्वामी समर्थ माफ करतील मला, मी त्या दिवशी उपवास नाही करणार कारण की मला प्रवास करायचा होता. तर इथे बघा मी बसमध्ये चढले आणि मी चुकून दुसऱ्या बसमध्ये बसले. मला एवढं म्हणजे माझं मेमरी एवढी हे झाली ना, मी दुसऱ्या बसमध्ये बसले, परत उतरले आणि मग बस चेंज केली. माझा चेहरा धुळीने इतका खराब झाला आहे ना, पूर्ण डस्ट एकदम रस्त्याने, खूप चेहरा खराब झाला. मी आता इथं पोहोचले आहे माझ्या गावाला संगमनेरला. मध्ये बरेचसे गावं लागले पण मी तुम्हाला काही शूट नाही केलेलं, दाखवलं नाही. तर हे आहे आमचं जोशी हॉटेल, आमचं फेवरेट हॉटेल संगमनेरचं. तर चला मग मी पोहोचले आहे.
तर आता ना मी संगमनेरला पोहोचले आहे आणि माझ्या ना मोबाईलची गॅलरी फुल झालेली आहे. तर ते सारखं डिलीट करा व्हिडिओ असं सांगते. पुढचे व्हिडिओ बनणारच नाही आहे. तर हा व्हिडिओ ना मी इथे स्टॉप करते आणि नेक्स्ट व्हिडिओ उद्या येईलच. मी हा व्हिडिओ पोस्ट करते आता, तुम्ही बघितला असेलच. तर पोस्ट करते आणि मग डिलीट करते, म्हणजे मला पुढचा व्हिडिओ बनवता येईल. आता इथे मी बघा इथे बसली इथे मी बसली आहे आणि आता याच्या पुढे दुसऱ्या दिवशी काय झालं काही नाही, वेळात भेटले, माहेरी गेले का नाही गेले, तर ते सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. ठीक आहे. तर चला बसले मी, उतरले ना, मला ना मळ कसं तरी होऊ राहिलं. मला एवढा मोठा प्रवास आणि कसं तरी होते एकदम मला. तर बसली मी तर ठीक आहे. चला मग बाय.